बघा ना, किती सुंदर दिसते ही थाळी. वाटीमध्ये मऊसूत सोनसरी रंगाचं पिठलं, बाजूला गरमागरम तांदळाची भाकरी, वाफाळलेला भात आणि तोंडी लावायला कुरकुरीत बटाट्याच्या काचऱ्या आणि सोबतच फोडून घेतलेला हा कांदा आणि मिरची. आहा, चव तर बघताच कळते ना किती जबरदस्त असेल. पण मंडळी, कुळथाचं पिठलं फक्त चवीपुरतंच नाही, तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नमस्कार, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे कुळथाचं पिठलं. ह्यालाच कोकणात कुळथाची पिठी असे म्हणतात. तर अत्यंत आरोग्यदायी हे पिठलं आपण बनवायला घेऊया. 0 मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले पीठ करण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर स्किप करायचा तर पूर्णपणे स्किप करू शकता. त्याचबरोबर 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, पाव चमच हिंग घेतला, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला, चवीपुरतं मीठ, अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला, गार्निशिंग म्हणजे सजावटीसाठी भरपूर चिरून घेतलेली कोथिंबीर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 वाटी जात्यात दळलेलं कुळथाचं पीठ. सगळ्यात पहिले मिरची कापून घेऊया. तर ही कुळथाची पिठी कोकणातील एक आवडतीचं खाद्य म्हणून ओळखलं जातं. परंतु हे आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा पेठ ह्या ग्रामीण भागात सुद्धा सगळ्यांनाच आवडतीचा हा पदार्थ आहे. थोडीशी पद्धत आमची वेगळी आहे, तीच तुमच्या समोर आज सादर करते. तर अशा प्रकारे मिरची कापून झाली. आता हा लसूण खलबत्त्यामध्ये आबडधोबड असा ठेचून घ्यायचा आहे. लसणाची पेस्ट अजिबात घालू नये. फ्रेश लसूण असा ठेचून घातल्यावरच पिठीला मस्त अशी चव येते. लसूण असाच ठेचून झाला, काढून घेऊया. आता गॅस चालू करून घेऊ. त्यावर एक पिठाची कढई ठेवू. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 3 चमचे तेल घालू. अगदी तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी अगदी तडतडली की मग जिरं घालून चांगलं तडतडून घेऊ. त्यानंतर आपण पाव चमच हिंग घालूया. हिंग पण मस्त असं परतवलं की त्यामध्ये कढीपत्ताची फोडणी द्यायची. आहा, तर असा आवाज आला ना फोडणीचा, बघा कॅमेरामॅननी सावधानी बाळगावी. असं आता चिरून घेतलेला कांदा ऍड करून घेऊया. कांदा 2 मिनिटांसाठी चांगला मऊ करून घेऊया. आता ठेचून घेतलेला लसूण घालून अगदी तांबूस रंगावर परतवून घेऊया. कांदा लसूण अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर परतवून झाले. आता चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालू. हिरव्या मिरच्या पण 2 मिनिटांसाठी परतवून घेऊया. मिरच्या चांगल्या परतवून झाल्या. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच हळद. हळद आणि मसाले चांगले असे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये जाणार आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. आता तुम्हाला एक गंमत सांगते, कोकणात टोमॅटो न घालता कोकम घालतात, म्हणजे आंबटपणा एकदम भन्नाट लागतो. पण आमच्याकडं माझी आजी म्हणते कोकम सोडा, टोमॅटो टाका, पिठलं एकदम लज्जतदार लागतं. म्हणजेच प्रत्येक घराची प्रत्येक प्रदेशाची स्टाईल वेगळीच असते, नाही का? तर टोमॅटो पटकन शिजावा म्हणून थोडंसं मीठ घालूया आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. टोमॅटो शिजेपर्यंत आपण घेऊया छोटीशी पितळाची हंडी. त्यात टाकूया वाटीभर कुळथाचं बेसन आणि छोटीशी पितळाची किटली घेऊन पाणी घालत जाऊया. आता मस्त अशी पितळाची चमच उचलायची, यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून टाकायच्या. गुठळ्या पूर्ण मोडल्या नाही तर पिठलं बिघडलं म्हणून समजायचं. तर एकदम सरसरीत पातळ असलं पिठलं तयार करून घेऊया. तर अशाच प्रकारे थोडं थोडंसं पाणी घालून ह्यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आणि सरसरीत असं पातळ पिठलं तयार करून घेतलेलं आहे. तुम्हाला इथं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं का कुळथाचं पिठी जेवढी टेस्टी असते त्याचप्रमाणे त्याचे आरोग्यदायी फायदे पण असते. थोडक्यात पण महत्वाचे तुम्हाला मी सांगते, ह्या पिठल्यामध्ये प्रोटीन्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्याचबरोबर ह्यामध्ये ऊर्जा पण भरपूर प्रमाणात असते. तर हे पिठलं आमच्या इथं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं, कारण शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून. पावसाळ्यात भात शेतीचं कामं करतात, पूर्ण पावसाने भिजतात, त्यामुळे मस्त गरमागरम नागलीची भाकरी आणि ही कुळथाची पिठीचं सेवन केलं जातं. माहिती देऊन झाली. चला तर मग इकडे बघा, टोमॅटो पण मस्त मऊसूत शिजून तयार आहे. आता चव वाढवायला घालूया ह्यामध्ये अर्धा चमच कांदा लसूण मसाला, अर्धा चमच गरम मसाला. छान असं परतून घेऊया. काय सुगंध सुटलाय बघा ना, आहा, जबरदस्त. माझ्या आजीचं पिठलं एकदा खाल्लं की बोट चाटत राहाल, हे गॅरंटी देऊन सांग. चला तर मग चांगलं असे मसाले परतून झाले. आता सरसरीत करून घेतलेली ही कुळथाची पिठी यामध्ये घालूया. वाह, मस्त खमंग असा सुगंध सुटलाय बघा. आणि एकजीव करून घेऊया. ही पिठी घातल्या घातल्याच लगेच एकजीव करायची, नाहीतर ह्या पिठामध्ये गुठळ्या तयार होतात. तर मी चांगलं मिक्स करून घेतलं. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ जेवढं तुम्हाला पातळ हवं त्याप्रमाणे करून घ्यायचं. तर मी साधारणतः ह्याच्यामध्ये मोठा 1 तांब्याभर पाणी घातलेलं आहे आणि चांगलं हे पिठलं मिक्स करून घेतलेलं आहे. अरे वा, आता दिसायला लागलं ना खरं पिठलं मस्तच. तर छान मिक्स करून घेऊया आणि आता काय हे पिठलं गदगदून 10 ते 15 मिनिटं शिजवून घेऊया.
पिठाचा खरं मनमोहक फ्लेवर तो गदगदल्याशिवाय बाहेरच पडत नाही। त्याचप्रमाणे आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घालून झालंय, मस्त मिक्स करून घेऊया। आणि आता बघा पिठलं शिजायला वेळ आहे ना, म्हणून आपण कशाला उगाचच थांबायचं। चला ही कढई दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपण बनवूया गरमागरम तांदळाची भाकरी। मस्त असा ऑल इन वन पितळाचा तवा गरम करायला ठेवूया। ह्याच्यावर तुम्ही भाकरी, चपाती किंवा घावणं सुद्धा काढू शकता। तर छान एक पिठाचा गोळा घ्यायचा, गोलाकार फिरवून घ्यायचा, त्याला कोरड्या पिठामध्ये घोळवायचा आणि मस्त अशी त्याची एक पारी तयार करून घ्यायची, एक पुरीच्या आकाराचा। मस्त पुरीच्या आकाराचा तयार करून घेतला हा गोळा की त्यानंतर आपण ही भाकरी कशी थापायची ती बघूया। प्रेमाने थापा दिल्या की ती छान अशी गोलाकार होते। बघा ह्याचप्रमाणे अशी गोलाकार आपली तांदळाची भाकरी इथं तयार झालेली आहे। बघूनच वाटतं ना किती मस्त तिने आकार घेतलेला आहे। असं प्रेमाने बनवलं की सगळं चांगलं होतं। तर अशा प्रकारे एकदम कुठं न बिघडता आपली गोलाकार भाकरी तयार आहे। इकडं आपला पितळाचा तवा पण छान असा गरम झालेला आहे। आता ही भाकरी अलगद अशी उचलायची आणि ह्या पितळाच्या तव्यावर मस्त अशी प्रेमाने ठेवून द्यायची आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावू, मग काय बघा कशी मऊसूद होते ती, अगदी आईच्या मायेप्रमाणेच। अशा प्रकारे आपली भाकरी एका साईडने ठेवून घेतलेली आहे। आता मस्त अशी एक पितळाची उलटी घ्यायची आणि छान भाकर अशी उलटून घ्यायची। तर ह्या प्रकारे भाकर मस्त अलगद अशी उलटली गेली। आता दुसऱ्या साईडने हिला 2 मिनिटभर चांगलं असं भाजून घ्यायचंय। मस्त अशी भाकरी भाजली की दुसऱ्या साईडने पलटून घ्यायची। बघा भाकरी भाजायला ठेवली की काय सांगू, तो टम्म फुगण्याचा क्षण म्हणजे एकदम विसल ब्लास्टच बघितलाच पाहिजे। बघा अशा प्रकारे आपली भाकरी छान अशी टम्म अशी फुगलेली आहे। आता कल्पना करा ना मंडळी, एका गॅसवर गदगदून शिजलेलं गरमागरम पिठलं आणि दुसऱ्या गॅसवर टम्म फुगणारी मऊसूद भाकरी। आहा, असं कॉम्बिनेशन आलं की जेवणाची धमालच वेगळी असते। तर हे पिठलं म्हणजेच आमच्या भागातील स्वर्गसुख, भारी असं असतंच। प्रत्येक घरामध्ये आवर्जून हे पिठलं बनवलं जातं। तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने। मंडळींनो आपली भाकरी पण काय भारी तयार झाली आहे आणि इकडं पिठल्याने पण खमंग असा सुगंध सोडायला सुरुवात केली आहे। आहा, काय झणझणीत वास सुटलाय। आत्ता वरून टाकूया भरपूर सारी कोथिंबीर, हीच ह्या पिठल्याची खरी शोभा आहे। आणि गॅस बंद करून घेऊया, पण थोडं वेळ थांबा ना। फक्त पिठलंच नाही तर इकडे मी बटाट्याच्या काचऱ्या पण मस्त अशा कुरकुरीत करून घेतलेल्या आहे। अगदी तोंडी लावायला भारीच लागतात। तर थोडक्यात पण महत्वाचं सांगते, वजन कमी करायचंय का, मग कुळथाचं पिठलं खूप उपयोगी आहे। कारण हे पोट जास्त वेळ भरल्यासारखं ठेवतं, त्यामुळे जास्त खाणं टळतं। तसेच डायबिटीस असणाऱ्यांसाठी शुगरचं प्रमाण हळूहळू वाढतं, अचानक वाढू देत नाही। यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आहे, त्यामुळे हाडं मजबूत राहतात आणि हिमोग्लोबिन वाढतं आणि शरीराला रोजचं काम करण्याची ताकद मिळते। एक भारी पॉइंट म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करतं, म्हणजेच हृदय सुद्धा निरोगी राहतं। खरं सांगते, आजी लोक म्हणायचे कुळथाचं पिठलं खाल्लं की शरीराला ऊर्जा मिळते आणि सगळा थकवा पळून जातो। तर अशा प्रकारे थोडक्यात पण महत्वाची माहिती देऊन झाली। आता बघा बरं सगळं तयार आहे। एक वाटीभर गरमागरम असं पिठलं घ्यायचं, वाफाळलेला भात घ्यायचे, बटाट्याच्या कुरकुरीत काचऱ्या घ्यायच्या, त्याचप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आणि टम्म फुगलेली अशी गरमागरम तांदळाची भाकरी आणि हा असा हाताने फोडून घेतलेला कांदा। आहा, खरंच सांगते, अशी थाळी समोर आली की खरीखुरी शेताच्या बांध्यावर बसून जेवण्याची आठवण होते बरं का। आठवणी भलेही प्रत्यक्षात अनुभवल्या नसल्या तरी त्या कायम सोबत असतात। चला तर मंडळी, आता गप्पा थांबूया आणि मस्त ताव मारूया। जेवण बनवता बनवता मला पण खूप भूक लागली। असा गरमागरम भाकरीचा तुकडा मोडूया आणि छान पिठल्यामध्ये बुडूया। आहा, अप्रतिमच। त्यानंतर वाफाळलेल्या भातावर हे पिठलं असं ओतून घेऊया आणि मस्त असा ताव मारूया। सोबतच थोडी मिरची, कांद्याचा तुकडा, बस जेवणाची धमाल वेगळीच असते। तर मंडळी खरं सांगते, माझं पिठलं तर भारीच झालंय। तुम्ही पण एकदा अशा प्रकारे पिठलं बनवून बघा आणि तुमचं पिठलं कसं होतंय हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा। आणि हो, ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत। तोपर्यंत असेच हसत राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात राहा।